आमदार सुनील शेळकेंनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली। संजय राऊतांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। महाराष्ट्रातली लुटमार थांबवा, राऊतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। सरकारसोबत असलेले सर्वजण सुरक्षित, सत्तेत असणाऱ्याला लुटण्याची पूर्ण मुभा। विजय वडेट्टीवारांची सुनील शेळकेंवर टीका, तर आरोप करणं संजय राऊतांचा नेहमीचा उद्योग, अमोल मिटकरींचा निशाणा। त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा जीआर जारी, पूर्वीचे 2 जीआर औपचारिकपणे रद्द। नरेंद्र जाधव समिती 3 महिन्यात आपल्या शिफारसी सादर करणार। मराठी माणूस एकत्र आल्याने सरकार हादरले, त्यामुळे जीआर रद्द झाला। मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका, मराठी माणसाच्या एकजुटीमुळे राष्ट्रीय पक्ष घाबरल्याचंही वक्तव्य। कोणाची युती व्हावी किंवा नाही यासाठी राजकारण करणारे आम्ही नाही, तर महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारे आहोत। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरून मुख्यमंत्र्यांचा निशाणा। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज वरळी डोममध्ये पाहणी करणार। बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि अनिल परब 5 जुलैच्या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेणार। बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून भारतीय भाषांना विरोध होतोय। फडणवीसांची आदित्य आणि अमित ठाकरेंवरून टीका, मराठी सक्तीचीच पण हिंदी भाषेचाही अभिमान, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। एकट्या पक्षाकडून गर्दी होणार नाही म्हणून बऱ्याच पक्षांचा मेळावा। 5 जुलैच्या विजय मेळाव्यावर आता आशिष शेलार यांची टीका, भाजपच्या कार्यक्रमांचं उदाहरण देत ठाकरे बंधूंना डिवचलं। मातोश्री परिसरात उभाठानेच केला मराठीचा घात, अशा आशयाचे बॅनरमधून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न। कलानगर सर्कलमध्ये लावलेले बॅनर हटवले। चांगलं यश मिळवायचं असेल तर अधिकाधिक पक्षप्रवेश करावे लागतील। अजित पवार यांच्या आमदारांना सूचना, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय। सुनील प्रभू यांच्या मध्यस्थीने संजय पवार यांची नाराजी दूर। उद्धव ठाकरे आणि संजय पवारांचा फोनवरून संवाद। तर आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार। सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण मानेंचा आज भाजप प्रवेश। फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा। मानेंनी इंदापूर विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती। वाल्मी कराडला नाशिकच्या कारागृहात हलवलं जाणार, सूत्रांची माहिती। जिल्हा कारागृहात कराडच्या संशयास्पद हालचाली, कराडच्या जीवितास धोका असल्याची माहिती। कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा, अन्यथा कठोर निर्णय घेणार, संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख यांचा इशारा। हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार। वैजापुरातील महिला कीर्तनकार संगीता पवार हत्या प्रकरणात 2 परप्रांतीय आरोपींना अटक। चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचा अंदाज। पुण्याच्या बावधरमधून अटक करण्यात आलेल्या हायटेक भोंदूबाबाला 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। जप्त केलेल्या 2 मोबाईल आणि टॅबमधून आक्षेपार्ह डेटा मिळाल्याची सूत्रांची माहिती। नागपूरच्या हुडकेश्वरमधील शाळेत 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी एकच वर्गखोली। उपराजधानीतल्या जिल्हा परिषद शाळेतलं वास्तव समोर, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। राज्यातल्या अनेक भागात आज पावसाच्या सरी बरसणार। रायगड, रत्नागिरीसह पुण्याला ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाण्याला येलो अलर्ट। अकलूज मुक्कामानंतर तुकोबांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ। पालखीचा आजचा मुक्काम बोरगावमध्ये असणार। सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण माळीनगरमध्ये।